पाटीलच एका चिठ्ठीत त्यांनी म्हटलं की शरद पवार येणार होते, मात्र दिल्लीच्या राजकारणात मोठी उलाढाल होणार आहे म्हणून मी दिल्लीला थांबल्याचं शरद पवारांनी सांगितलं. आता कोण कोणाच्या मेळाव्यात जातात की नाही तो विषय आमचा नाही आहे. पण दिल्लीच्या राजकारणात उलाढाल होणार आहे. आता काही होत नाही. दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही. मोदी साहेबांना सगळ्या आमच्या NDAच्या पक्षांनी मिळून देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे. एक NDAची यशस्वी सरकार मोदी 3मध्ये तुम्हाला दिसेल आणि देशामध्ये इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारही देत आहे, अजून देणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारने आता लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, शेतकऱ्यांना विजेच्या माफी असो, त्याचबरोबर अनेक जे काही आम्ही योजना इथे दिलेली आहे त्या योजनाच्या आज भरपूर लोकांच्यामध्ये उत्साह आहे. लोक स्वागत करून राहिलेले आहे आणि कोट्यामध्ये आमच्या बहिणीला त्याचा फायदा मिळणार आहे. आमच्या मुलींचं शिक्षण होणार आहे. हे सगळं पाहून आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरल आहे ते हतबल झालेलं आहे ते दिसून येते. आता ठीक आहे, भाषण करताना असताना तुम्ही किती जोरात बोला, पण शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे. काय झालं? संजय राऊतांनी आरोप केला आहे की आम्ही जेव्हा देशांतराचा मुद्दा काढला तर अजित पवार आक्रमक झाले, पण फडणवीसांनीच हे सांगितलं होतं म्हटलं. अजिबात हे सगळं म्हणजे आता काय आहे, कोण सकाळी 9 वाजता एक भोगा सुरू करतो आणि त्याच्या मग दिवसभर लोकांनी उत्तर देत राहावं असा काही खरा नाही आहे. आम्हाला जे म्हणायचं आहे आम्ही आमच्या काम आणि बाकीच्या गोष्टी जे करून जे आम्ही दाखवत आहोत त्याच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीत सामोरं जातो आहे. अशा फालतू लाऊडस्पीकर सकाळी 9 वाजता आम्ही लावत नाही आणि मग लोकांना दिशाभूल करण्याचं काम अजिबात आम्ही करत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.